पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर अगदी सह्याद्रीच्या अजस्र कड्यांच्या माथ्यावर एक असं गाव आहे जिथे वर्षातील तब्बल 4 महिने सूर्याचं दर्शनच होत नाही. तिथे असते ती फक्त अंगाचा थरकाप उडवणारी थंडी, मुसळधार पाऊस आणि डोळ्यांसमोर पांढरी भिंत उभी करणारी दाट धुके. आणि एवढ्या कठीण परिस्थितीत जिथे घराबाहेर काहीच दिसत नाही, तिथे काही छोटी पावलं रोज घराबाहेर पडतात, धुक्यात हरवलेल्या आपल्या शाळेच्या शोधात. आणि आज मी निघालोय याच मुलांच्या भेटीला. ज्या रस्त्याने पायी चालणे अवघड होते त्या रस्त्याने मी बाईक घेऊन निघालो होतो. नमस्कार. आज मी चाललोय सह्याद्रीच्या एकदम घाटमाथ्यावर, म्हणजे घाटमाथा ओलांडून सुद्धा खाली आपल्याला जवळजवळ अर्धा तास खाली उतरून जायचं आहे. चांदर म्हणून एक छोटंसं गाव आहे. जवळजवळ आता 15 दिवस झालं तिथल्या शाळेमध्ये 10 मुलं आहेत. मग त्या 10 विद्यार्थ्यांसाठी आपण 15 दिवसापूर्वीच काही साहित्य घेतलं होतं शालेय, ज्याच्यामध्ये वह्या आहेत, दप्तर आहेत, रेनकोट आहेत, इतर छोटे मोठे साहित्य आहेत. त्या व्यतिरिक्त महिनाभरापूर्वी मी त्याच भागामध्ये एका बाबांचा व्हिडिओ बनवला होता. त्या बाबांसाठी आपण किराणा साहित्य किंवा अजून काही गरजेच्या वस्तू आहेत असं सर्व साहित्य मी जवळजवळ 15 दिवस पाऊस झाला तेव्हापासून यायचा प्रयत्न करतोय. पण पावसामुळं काही यायला जमत नव्हतं. आता मी रस्ता तुम्हाला पुढे दाखवेलच की कसा आहे. म्हणजे एवढ्या खतरनाक रस्त्यामधून जायचं आहे की मी 2-3 दिवस झालं माझ्या मित्रांना कन्व्हिन्स करत होतो की माझ्याबरोबर कोणीतरी चला, पण गावाचं नाव सांगितल्यावर सर्वांनीच नकार दिला. मग शेवटी सरांनी मला मदत केली. जे सर तिकडे शिक्षण द्यायला जातात, म्हणजे मला अजून आवर्जून एक गोष्ट सांगायची की जिथं कुठलीही सुविधा पोचत नाही किंवा कुठलीही सर्व्हिस पोचत नाही, तिथं शिक्षण सेवा ही एकमेव सेवा आहे जी महाराष्ट्रातल्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचणारी सेवा आहे. आता माझ्याबरोबर 3 शिक्षक आहेत. त्या 3 शिक्षकांनी मला काय मदत केली मी तुम्हाला दाखवतो पुढे. आता हे बघा, इथून पुढे एकदम खडतर रोड चालू झाला आहे. तिथे माझी बाईक आहे. माझ्या बाईकवर पण ओझं किती बांधले दाखवतो तुम्हाला. हे बघा, ह्या 2 बॅग बांधल्यात साईडला एक. आणि आता हे 3 शिक्षक आहेत म्हणजे ज्यांनी मला ही मदत केली या कार्यामध्ये. म्हणजे थोडक्यात ह्यांचे खूप उपकार झाले माझ्यावर, कारण की त्यांच्याशिवाय एवढं साहित्य घेऊन मला येणं जमलंच नसतं. आता हे पाटील सर आहेत. पाटील सर सकाळी माझ्या घरी आले होते सर्व साहित्य कलेक्ट करण्यासाठी. आणि सरांच्या गाडीवर बघा एवढं साहित्य बांधले. सर, तुमचा परिचय करून द्या थोडक्यात. माझं नाव राहुल वसंत पाटील. आणि तुम्ही कुठल्या शाळेवर आहे? गेली 4 वर्ष झालं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदर येथे कार्यरत आहे. आता ही दुसरी बाईक आहे या सरांची. सर, काय परिचय आपला? नमस्कार, मी संजय मस्के. आम्ही इंदापूर तालुक्यामधून आता या 7व्या टप्प्यामध्ये आमच्या या ठिकाणी वेल्हे तालुक्यात बदले झालेले आहेत. अच्छा, मग तुम्ही आज सकाळी इंदापूरवरून आलाय? हां, इंदापूरवरून आलो आहे. म्हणजे आता जवळजवळ 8:30 वाजलेत आम्ही इथे पोहोचलो आहे. आणि 8:30 वाजता आम्ही गावांच्या, म्हणजे आता अर्धा तास बाकी असेल एवढ्या अंतरावर पोहोचलो आहे. आणि सर सकाळी इंदापूरवरून निघून आलेत. त्याच्यानंतर तिसरी बाईक आहे पाठीमागे बघा. म्हणजे ह्या बाईकवर पण बघा किती बांधलं आहे साहित्य. इथे आहे, पाठीमागे बांधले, साईडला बांधले. त्यानंतर सर आता तिकडे मुक्काम करणार. म्हणजे दररोज येणं जाणं अशक्यच आहे. मी रस्ता पुढे दाखवलंच तुम्हाला. त्यामुळे त्यांचं सर्व साहित्य जे तिथे लागणार त्यांना ते सर्व ते बांधून आणले. त्यानंतर आता ही 4थी बाईक आहे, हिच्यावर पण बघा साहित्य. आणि सर, हे 4थे सर. सर, आपला काय परिचय? मी संतोष शिंदे. माझी शाळा डिगे वस्ती शाळा आहे. अच्छा. राजगड तालुक्यातली. मी पण 7व्या टप्प्यामध्ये बदलीनं इथं आलोय. अगोदर माझा इंदापूर तालुका होता. आता ह्या डिगे वस्तीवर काम करत आहे. इंदापूर एकदम सपाट भाग आणि हा डोंगराळ भाग. काय एक्सपिरियन्स? आहे शासनाचा नियमाप्रमाणे आलोय. आता सर्व्हिस करायची, जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे सर्व्हिस करायची, सेवा करायची मुलांची. खूप कौतुकास्पद आहे. आणि मी पुढे तुम्हाला दाखवतोच आता कशा गाड्या येतात काय माहिती. अरे बापरे, सावकाश सावकाश सावकाश. बॅग पुढं आहेत. बघा ही अवस्था आहे. सावकाश सावकाश येऊ द्या.
2 शाळा आहेत वरती. 2 शाळांवर मिळून हे 3 शिक्षक आहेत. सर्व सरांचे खूप आभार. सर्व धुकं दाटले बघा, रस्ता काही दिसत नाही. आता असंच घाटावर चढत जायचे वरती. वरती गेलो दाखवतो पुन्हा. प्रत्येक वळण नवी परीक्षा घेत होते. 3 तासांच्या खडतर प्रवासानंतर आम्ही डिगे वस्ती या शाळेजवळ पोहोचलो. आमचे सर्व कपडे, जेवणाचे डबे पाण्याने भिजले होते. पावसाने देखील आता थोडी विश्रांती घेतली होती. डिगे वस्ती ही पहिली शाळा घेतली आपण वरती. अगदी सह्याद्रीच्या घाट माथ्यावर आहे. म्हणजे तुम्ही बाहेर जर पाहिलं तर सगळीकडे धुकं दिसेल तुम्हाला. हे बघा, आता इथे शाळेत आलो आहे. साहित्य काढलं पाहिजे. 5 मुलं आहेत ह्या शाळेमध्ये. त्यांना शालेय साहित्य वाटप करू. मग इथून खाली घाट उतरून जायचं आहे आपल्याला. चांदर गाव आहे तिथे. तिथल्या शाळेमध्ये साहित्य वाटप करायचं. त्यानंतर मग बाबांकडे जायचं. हे बघा, पहिली शाळा जिथे आपण शालेय साहित्य देतो आहे आता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिगे वस्ती. आता जे शालेय साहित्य आणले असं बांधून आणले आपण, ते काढूया. या मुसळधार पावसातून आणलेली प्रत्येक वस्तू त्या मुलांपर्यंत व्यवस्थित पोचावी याची मी काळजी घेतली होती. हे बघा, आता डिगेवस्ती शाळेवर आलो आहे मी. इथे 5 विद्यार्थी आहेत. त्या 5 विद्यार्थ्यांसाठी दप्तर, रेनकोट, कंपास, स्केच पेन असं शालेय साहित्य घेऊन आलो आहे. म्हणजे रस्ता खूप खडतर आहे. म्हणजे प्रवास इथपर्यंत पोहोचणंच एवढं अशक्य आहे ना. पण सर्व या शिक्षक वर्गाने, म्हणजे शिक्षकांनी मला सहकार्य केले, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आता या विद्यार्थ्यांना आपण हे साहित्य वाटप करूया. अजूनही काही देता आलं असतं, पण एवढंच साहित्य आणणं म्हणजे खूपच मला एकट्याला शक्यच नव्हतं. पण या सरांनी सर्वांनी मदत केली, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यांना आता वाटप करूया आणि मग खाली चांदर शाळेवर जाऊया. काय बाळा, नाव काय तुझं? अंकिता संजय सांगळे. अंकिता संजय सांगळे. संजय सांगळे. अजून तुझं? सुष्मिता थुकू कोकरे. कोकरे. अच्छा. तुझं काय नाव बाळा? तेजल वसंत सांगळे. अच्छा. माझे नाव प्रांजली पृथ्वी. अच्छा. तुझं काय नाव बाळा? लाजते का तू? नवीन साहित्य मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद हाच आमच्या प्रवासाचा खरा मोबदला. धर बाळा. आज आमच्या शाळेला पायवाटा यूट्यूब चॅनल महेश सरांनी अतिदुर्गम भागातील आमची शाळा आहे डिगे वस्ती म्हणून, राजगड तालुक्यातील, जिल्हा पुणे, या शाळेला त्यांनी बाईकवरती येऊन एवढं मोठं साहित्य आणलं. आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना रेनकोट, स्कूल बॅग आणि जे इतर साहित्य, शैक्षणिक साहित्य आहे, ते सर्व साहित्य सर्व विद्यार्थ्यांना दिले. त्याबद्दल आमची डिगे वस्ती शाळा त्यांचं मनापासून अभिनंदन करत आहे. धन्यवाद. हे बघा, रेनकोट अगदी परफेक्ट बसलेत. जिथे एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी कित्येक मैलांचा प्रवास करावा लागतो, तिथे हा छोटासा खाऊही यांच्यासाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नव्हता. सरांबरोबर आता जेवण करतोय. पहिल्या दिवशी सर्व घरून घेऊन यायचं ना.
मग इतर दिवस आपलं इथेच बनवायचं स्वतःच. हो का? इकडे गॅस आहे, म्हणजे ज्यावेळेस घरून यायचं सोमवारी त्यावेळेस घरूनच डबे घेऊन यायचं. मग इतर दिवस असं स्वतःच बनवायचं आणि इथेच राहायचं. मग अतिशय खडतर आहे, म्हणजे शिक्षण सेवा देणं एवढं सोपं नाही एवढ्या दुर्गम भागात. हे बघा डिगे वस्ती. आता धुकं जरा कमी झालंय. आता इथे शाळेमध्ये शालेय साहित्य आणि रेनकोट वाटप करून झाले. आता पुढे खाली चांदर गावात जायचं आहे आपल्याला. आणि आता परत पुन्हा गाड्यांवर सर्व बांधले आणि खाली चांदर शाळेवर जायचे, ज्या शाळेवर आपले पाटील सर आहेत. आता खाली उतरून जायचं ना आपल्याला कड्यांपर्यंत. खाली खाली उतरत जायचं 3 किलोमीटर. अच्छा, बघा पुन्हा बांधलंय सर्व. आता आणि आता खाली घाटात उतरून चाललोय चांदर शाळेवर. पुढे 2 शिक्षक आहेत, माझ्या पाठीमागे एक आहेत. खूप मदत झाली मला यांची पण, कारण की एकट्याला एवढं सर्व आणता आलं नसतं मला. आता रस्ते कसे तुम्हाला दाखवतो मी. सर्व सरांच्या गाडीवर एक एक बॅग बांधली. अशा मातीच्या रस्त्यावरून गाडी स्लिप होते. आता बघा काय दिसतंय का, या धुक्यांमधून खाली आपल्याला कोकण कड्यांमध्ये उतरायचं आहे. पुढे सरांच्या बाईक आहेत पण त्या पण दिसत नाहीत मला इथून. पुढे रस्ता आपल्याला पूर्ण खाली दरीमध्ये उतरत जायचं आहे. आणि रस्त्याची अवस्था बघा आता. गाडी घेऊन जाऊ की नको असा विचार पडलाय. म्हणजे एक वेळ तुम्ही चढायला कशी गाडी घेऊन जाऊ शकता, पण उताराला गाडी घेऊन जाणं इतकं सोपं नाही आहे. गाड्या जातील का खाली? हा चला की. डेअरिंग आहे सरांमध्ये सर्व. एक महिन्यापूर्वी मी त्या रोडने गेलो होतो. आता पावसामध्ये बघा म्हणजे खाली काही आहे की नाही हे पण समजणार नाही. सरांचं कौतुक केलं पाहिजे, पण अशा रस्त्याला गाड्या चालवत आहेत. आता मला खाली चांदरच्या शाळेमध्ये साहित्य वाटप करायचं आहे आणि तिथून पुढे त्या कोकण कड्यांमधून त्या बाबांकडे जायचं आहे. बाबांसाठी पण साहित्य घेऊन आलो मी. पण हे बघा सर्व असा रस्ता आहे, त्यामुळं खूप मोठी परीक्षा आहे. थोडंसं दुःख दूर झालं आहे आता, पण गाडी सर्व श्वास हेल्मेटमध्ये गाडी कंट्रोल करण्यामध्ये. इकडे सर पोचले खाली, मी अजून वरतीच आहे. चांदर गावाच्या जवळ पोचलो आहे. हा गाडी नाही ना अडकली. नाही गाडी अडकत नाही, पण गाडीचं वजनमुळं ते वायबल होत नाही गाडी.
जरा ही फोटो घ्या. हे बघा, हा समोरचा डोंगर उतरून खाली आलोय. आता इथे थोडा स्टॉप घेतलाय. धुक्यामधून रस्ता शोधत आम्ही गावाच्या दिशेने खाली उतरू लागलो. एका बाजूला खोल दरी तर समोर चिखलाने माखलेला निसरडा रस्ता. गावाच्या जवळ पोहोचलोय. पावसाळ्याचे 4 महिने या गावाचा बाहेरील जगाशी कुठलाच संपर्क राहत नाही. फायनली कोकण कड्यांमधील आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरचं सर्वात शेवटचं गाव. दुपारचे 3 वाजले होते. हळूहळू अंधार पडू लागलेला. राहू द्या की जरा पावसात धुवून निघेल ना. हे बघा, ही चांदरची शाळा. सगळीकडून धुकं. इथे खालीच कोकणकडे आहेत. इथे खाली गाव आहे. या गावाचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, पण तो मे महिन्यातला आहे, उन्हाळ्यामधील. आता पावसाळ्यात आलो आहे. नाही रे बाळा, असं नाही भुकायचं. हे बघा, ही चांदरची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदर. जेवणासाठी गेलेली मुलं पुन्हा शाळेत जमू लागली. एवढ्या लांबून आपण का आलोय याचं उत्तर या निरागस चेहऱ्यांकडे बघून मिळाले. अनोळखी माणसाला पाहून चेहऱ्यावर आलेला हा निरागस गोंधळ खूप गोड वाटला. आता मी चांदर शाळेमध्ये आलो आहे. चांदर हे पुणे जिल्ह्याच्या सीमेवरचं सर्वात शेवटचं गाव. आणि ते पण फक्त घाट माथ्यावर नाही, घाट माथ्यावरनी पुन्हा कोकणाकडे उतरावं लागतं. आता आपण रस्ता व्हिडिओमध्ये पाहिला आहे. आता ही सर्व मुलं आहेत. या मुलांसाठी मी काही शैक्षणिक साहित्य घेऊन आलो आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्या तिघांचे म्हणजे सरांचे मी आभार मानतो माझ्या चॅनलतर्फे की तुम्ही मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी जी मदत केली. की आपले काही सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मला या साहित्यासाठी मदत केली होती, तर त्यांचं नाव मला घ्यावंसं वाटतं आहे. शिरीष फरगडे, जे शिवाय सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत. त्यानंतर प्राध्यापक विजयजी बरकडे, त्यानंतर राहुलजी मगदूम, राजश्री इंगळे, अभिजित देसाई आणि प्रतीक्षाताई, अशा लोकांनी मला या साहित्यासाठी, म्हणजे मी नेहमी सह्याद्रीत फिरत असतो, जिथे आपल्या दुर्गम भागात शाळा मिळतात तिथं मुलांना मदत करणं किंवा लोकांना सोलार देऊया अशी कामं करत असतो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या. तर चांदर शाळा मी गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये या शाळेचा व्हिडिओ बनवला होता. बाहेरच मुलं भेटली होती, शाळा बंद होत्या, सुट्टीचे दिवस होते. गावाचा व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस त्या मुलांना मी बोलून गेलो होतो. राहुल सरांच्या बाबतीत मला त्यावेळेस समजलं होतं की इथे ते सर आहेत, पण सुट्टी असल्यामुळे काही भेट झाली नाही सरांची. पण त्या मुलांना भेटलो, मी बोललो होतो की तुमच्यासाठी शालेय साहित्य घेऊन येईल. गेल्या वर्षी मला येणं काही पॉसिबल झालं नाही, पण यावर्षी बरेच दिवस म्हणजे 10 दिवसापूर्वी मी हे सर्व साहित्य घेतलं होतं. आणि पावसामुळं आता रस्ताच विचार करून की एवढं साहित्य कसं घेऊन यायचं. पण त्या सर्व शिक्षकांनी मला जे मदत केली त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि आता हे साहित्य आपण या मुलांना देऊया. नाव सांगा तुमचे आता मला. तुझं नाव सांग. माझे नाव राशी गणेश सांगले. सांगळे. तुझं? आविष्कार सुंदर सांगले. आविष्कार. आविष्कार ना? अरे वा, छान नाव आहे. आणि तुझं बाळा? माझं प्राची गणेश सांगले. प्राची. आणि तुझं बाळा? माझे नाव रियान गौतम सांगले. रियांश गौतम सांगळे. माझे नाव अनिकेत सुनील सांगले. अनिकेत. माझ्या अनिकेत मित्रांनी मला धोका दिला रे. आज येणार होता घेऊन. हा. बाळा तुझं काय नाव? तुला खाऊ देऊ का? खाऊ दिल्यावर नाव सांगणार का तू? हा हा, खाऊ दिल्यावर नाव सांगणार. सांग, नाव सांग. काय नाव आहे तुझं? तुला नाही माहिती? अरे देवा. याचं नाव काय? अजय सुनील सांगले. तुझा भाऊ आहे का? सक्का भाऊ आहे तुझा? मग काय व्हायचं शाळा शिकल्यानंतर? काय 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 करायचं काय पुढं? मी ना हा, सर मी सर शाळा शिकून झाल्यावर सर कामाला सर जाणार. कामाला जाणार? आणि कामाला जाऊन काय करणार मग? सर कामाला जाऊन सर पैसे कमवणार आणि सर घरातली सर आजारी झाली की सर त्यांना सर दवाखान्यात नेणार. आता ही शाळा म्हणजे पुण्यापासून साधारण 80 किलोमीटर लांब आहे. मी आता हे कोकणातही येत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातही येत नाही. अशा प्रकारे दोन्ही
भौगोलिक परिस्थितीच्या अगदी सेंटरचं गाव आहे. इथे खाली जस्ट हाकेच्या अंतरावर कोकणकडे आहेत आणि तिथे ही मुलं आहेत. त्याचे विचार बघा काय आहेत की शाळा शिकून पैसे कमवणार, पैसे कमवून मग कोण आजारी पडलं तर त्यांना नीट करणार. आता या गावामध्ये 15-20 दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे. म्हणजे इथे पाठीमागेच विहीर आहे ना, ते विहीर मला जर शक्य झालं तर मी विहीर शूट करतो. त्या विहिरीमध्ये एक ताई आहे तिथल्या, ज्या वरतून खाली पडल्या होत्या आणि त्यांचे दोन्ही पाय जवळजवळ म्हणजे मोडलेतच. मोडल्याच जमा आहेत. मला वाटतं त्या उपचारासाठी बाहेर गावी आहेत, नाही तर त्यांना पण भेटता आलं असतं आपल्याला. पण अशी परिस्थिती आहे की ह्या मुलांचे ते विचार आहेत. म्हणजे हे अशा मुलांना हेरून मी इथे आलेलो आहे की यांच्यापर्यंत कोण पोचत नाही. शिक्षक सोडले तर यांच्यापर्यंत आधुनिक जगाशी संपर्क असणारं दुसरं माध्यमच नाही. फक्त शिक्षक हाच दुवा आहे एक मधला यांच्या, की यांना आणि आधुनिक जगाला जोडणारा. तुला काय व्हायचं आहे बाळा? सर मला डॉक्टर व्हायचं आहे. डॉक्टर व्हायचं आहे. मग डॉक्टर होऊन काय करणार? सर गरिबांची सर मदत करणार. सर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणार. हे तुम्ही सांगितलं तर नाही ना बोलायला? नाही, मला ते खरं वाटतं ना की हे विचार असतील त्याचे. डॉक्टर होणार, गरिबांची मदत करणार. चांगले विचार आहे. आता तो खूप लहान आहे, अंगणवाडीत आहे बहुतेक तो. तुला काय व्हायचंय? मला पोलीस व्हायचं आहे. पोलीस व्हायचंय? हो. आणि पोलीस होऊन काय करणार मग तू? पोलीस होऊन चोरांना पकडणार, चोरांना जेलमध्ये टाकणार आणि नंतर मग त्यांच्याकडून खरं काय आहे ते कबूल करणार. अरे वा, छान अरे छान वा. छान छान. म्हणजे ह्या मुलांचे विचार याच्यामागे पालकांपेक्षाही जास्त हात. आता यांचे जे विचार आहेत हे एवढं दुर्गम भाग आहे की इथे टी व्ही किंवा आधुनिक माध्यमं कुठली नाही आहेत. त्यामुळे शिक्षकांचा किती मोठा वाटा आहे यांच्यामध्ये ते बघा, की असे विचार हे शिक्षकांकडूनच पास होतात विद्यार्थ्यांकडे बहुतेक वेळा. कारण की आपल्या शहरासारखी इतर माध्यमे नाहीत की आपल्या मुलांच्या हातात मोबाईल असतात 24 तास. पालक घरी आले की मुलाच्या हातात मोबाईल जातो, टी व्ही असते. इथं ना मोबाईल ना टी व्ही, लाईटीचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे एवढ्या दुर्गम भागात सुद्धा असे विचार आहेत. खरंच बाळा, तुला काय व्हायचं आहे? मला पोलीस. पोलीस व्हायचं आहे? हा. मग तू पण चोरांना पकडणार का? हा सर. आणि तू? मला पण पोलीस. तुला पण पोलीस व्हायचं आहे? मग मला भेटणार का पोलीस झाल्यावर तुम्ही? हा, भेटणार ना? माझं काय काम असलं आणि मीच चोरी केली तर? जर मी चोरी केली तुझ्या समोर मग पकडणार काय करणार? मला पकडणार का? हो. रिस्पेक्ट देते. बरं, देऊया साहित्यांना. हे घे, पकड असं दोन्ही हाताने. हां, द्या सर. दप्तर आहे, रेनकोट आहेत, वह्या आहेत, कंपास आहे, स्केच पेन असे. म्हणजे जेवढं मला शक्य झालं की जे बाईकवर आणू शकतो मी असं. वरती पहिलं आपण डिगे वस्ती शाळेवर सरांच्या वाटलं, साहित्य वाटप केलं. आता त्याच्यानंतर मग इथे चांदरच्या शाळेमध्ये आलो आहे आणि या मुलांना देखील दिलं आहे. राजगड तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा चांदर शाळेमध्ये सर्वप्रथम पायवाटा चॅनलचे सर्वेसर्वा आपल्या राजगड तालुक्यातील घिसर या गावचे सुपुत्र आदरणीय महेश सर, एक समाजकार्यासाठी ज्यांनी स्वतःला झोकून दिलं असं व्यक्तिमत्व त्यांचं या चांदर शाळेच्या वतीनं मी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी पायवाट या यूट्यूब चॅनलचे महेश सर यांनी आपल्या या चांदर शाळेमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना की जो कोणी म्हणजे येथपर्यंत पोचू शकत नाही अशा ठिकाणी महेश सर या ठिकाणी आलेत. त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, अगदी वह्यांचा संच की जेणेकरून 6 महिने त्या विद्यार्थ्यांना वह्या पुरतील एवढ्या वह्या, कंपास बॉक्स, कलर पेटी, शार्पनर आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं या विद्यार्थ्यांना असा एक बेस्ट क्वालिटीचा रेनकोट या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आज आमच्या या विद्यार्थ्यांना दिले. की जवळजवळ हा पुणे जिल्ह्याचं म्हणजे शेवटचं टोक किंवा रायगड बाँड्री या ठिकाणी आपली अतिशय दुर्गम भागामध्ये शाळा आहे आणि अशा या दुर्गम भागामध्ये महेश सर आले आणि त्यांनी आपल्या शाळेला आणि आमच्या या विद्यार्थ्यांना मदत केली. आम्ही चांदर शाळेच्या वतीनं महेश सरांचं असं खूप खूप या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. रेनकोट घालून बघणार का? हा, येतोय का? हो.
कसं काय दिसतंय बघू द्या. हा खूप छोटा आहे, ज्याच्या साईज प्रमाणे देऊया आपण. रेनकोट फक्त बाहेर काढा पाहून. पावसाचे थेंब सुकलेल्या मातीवर पडावेत आणि मंद सुगंध दरवळावा. अगदी तसंच काहीसं या शाळेत घडत होतं. जसे सर्व साहित्य मुलांच्या हाती पडले तसे त्यांच्या आनंदाला नवे धुमारे फुटले. आधुनिक जगापासून कित्येक कोस दूरवर या दरीच्या पोटामध्ये एक वेगळं जग नांदत आहे. इथे आल्यावर कळतं की निसर्गाचा स्वतःचाच एक आवाज असतो जो आपल्याला आतून शांत करतो. काय दृश्य आहे. अगदी खोल दरीमध्ये गावे, भाताची रोपं नुकतीच उगवून आलेत. म्हणजे पाऊस हार्डली आता 10 दिवस झाले असतील चालू झालेला. बघा किती शांत. म्हणजे वरतून जर पाहिलं तुम्ही घाटावरून तर खाली गाव आहे हे दिसणारच नाही. हे समोर गाव आहे. याचा आपला मे महिन्यातला एक व्हिडिओ आहे, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर खेडेगाव या टायटलमध्ये बनवलेला आहे. तो एकदा बघा. आधुनिक शाळांसारख्या चकचकीत पायाभूत सुविधा जरी इथे नसतील तरी ज्ञानाची देवाणघेवाण ज्या आत्मीयतेने इथे होते ती पद्धत मला थक्क करणारी होती. शिक्षक आणि मुलं सर्वजण खाली जमिनीवर बसूनच आपला अभ्यास सुरू करतात. या मुलांचं या सरांशी एक वेगळंच नातं आहे. B for ball, K for kite, B for ball, C for ball, C for chocolate, दुसरं गेम K for kite, B for 75,442 C for cat, 75,442 42 राशी चलतो 35,805. अरे वा, हुशार आहे. 4003 हा. कविता म्हणून दाखवायची. कुठली कविता? छोटी मराठीची सांगा कुठली. हा माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते, काका येतो, काकी येते, चणे बुटाने देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. या दुर्गम भागात निसर्गाने कितीही कठीण परीक्षा घेतली तरी शिक्षणाचा हा यज्ञ कधीच विझणार नाही. ही ओढ अशीच कायम राहील आणि ही पावलं अशीच पुढे पडत राहतील याची खात्री आहे. काही काळासाठी या मुलांचा निरोप घेतला आणि इथूनच पुढे एका नव्या पायवाटेला लागलो. साधारण महिनाभरापूर्वी इकडे मी एका आजोबांना भेटलो होतो जे मागील 20 वर्षापासून या कड्यांमध्ये एकटेच राहत आहेत. आणि आज पुन्हा एकदा काही साहित्य घेऊन मी त्यांच्या भेटीला निघालो आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये याच पायवाटेवर.